मागील जवळपास 12 ते 15 दिवसांपासून वर्धा जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिलेली आहे. पावसाचा खंडाचा कालावधी सातत्याने वाढत आहे. रोज ढगाळ वातावरण निर्माण होतं, मात्र पाऊस बरसत नाही आणि यामुळे शेतकऱ्यांची काळजी वाढलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये काही भागामध्ये शेतकऱ्यांनी सिंचनाला सुरुवात केलेली आहे. आपण इथे बघू शकतो कपाशीला सिंचन करण्यात येत आहे आणि या संदर्भात आपण जाणून घेऊ अधिक शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने उपाययोजना कराव्या, काय काळजी घ्यावी या संदर्भात आपण जाणून घेऊया. सर काय सांगाल, सध्या पावसाचा खंड वाढलेला आहे तर नमस्कार. शेतकरी काय करतात? वर्धा जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या सरासरी पावसापेक्षा फक्त 10% पाऊस पडलेला आहे आणि याच्यामध्ये पावसाचा खंड खूप दिवसापासून याच्यामध्ये जास्ती प्रमाणात वाढलेला आहे. 10 ते 15 दिवस अजूनपर्यंत पाऊस आलेला नाही आणि पावसाची टक्केवारीसुद्धा कमी आहे. आता याच्यातच आपल्या जर जमिनीमध्ये आपण आर्द्रता बघितली तर ते कमी प्रमाणात आहे. आपण शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून सांगतोय की तुम्ही उपाययोजना कराव्यात. तर उपाययोजनेमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की ज्याचं पीक सोयाबीन आहे त्यांनी स्प्रिंकलर सुरू करावं. ज्यांच्याकडे कापसाचं पीक आहे आणि मोठं झालेलं आहे त्यांनी पटपाणी देऊन त्यांनी या सिंचनाची सुविधा करावी. आणि सोबतच आपण असं करतोय की शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो की उघडदीपमध्ये रस शोषण करणाऱ्या किडीचा कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ शकतो, त्याची आधीच काळजी घेऊन फवारणी करण्याच्या सूचनासुद्धा आपण दिलेल्या आहे. अशा पद्धतीने तांत्रिक मार्गदर्शन करून वर्धा जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे कोरडवाहू शेती आहे, ज्यांच्याकडे सिंचनाची एक वेळची सुविधा आहे, त्यांनी आता पाणी देण्याला सुरुवात करावी. सर, अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही आहे. बरेच शेतकरी मोठ्या संख्येने कोरडवाहू देखील शेती आहे. तर अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? मी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना असं आवाहन करतोय की आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये अजून 4 ते 5 दिवस पावसाचा अंदाज नाही आहे आणि हा पावसाचा अंदाज नसल्यामुळे जे कोरडवाहू शेतकरी आहेत त्यांनी इतर शेतकऱ्याकडे ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा आहे त्यांच्याकडून संरक्षित सिंचनाची सुविधा करावं, जेणेकरून आपलं पीक वाचवता येईल. ज्यांचं कापूस तूर आहे ते आपल्याला 4 ते 5-6 दिवसापर्यंत पाणी पर्यंत टिकून राहील. सोयाबीन पिकाला जर कडक जमीन आली असेल तर त्याला अत्यंत आवश्यक आहे की पाणी देणे गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी संरक्षित सिंचनाचा उपयोग करावा असा सल्ला कृषी विभागाच्या वतीने देण्यात आलेला आहे. महेश गुंजाळ, TV9 मराठी, वर्धा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.